तर नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घागऱ्यावरचं ब्लाऊज कसं शिवायचं आणि घागऱ्यावरच्या ब्लाऊजला बॅक साईडला हुक कसे लावायचे ते आज आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की मी ह्या ब्लाऊज बॅकनेकची कटिंग अगोदरच करून घेतली होती, ते कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे अगोदरच कटिंग केली होती. तर आपण फक्त याच्यामध्ये स्टिचिंग पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही पाहू शकता ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा खूप छान आहे. तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया. तर आपण चालू करूया. तर तुम्ही पहा, मी ब्लाऊज पीसाचा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे. गळ्यावर गळा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला सेंटर मधून गळा कटिंग करायचा आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे. आता एक बाजू साइडला ठेवू आणि ब्लाऊज पीसाची बाजू सरळ ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचा आहे. ओके, त्याच्यावर अस्तर ठेवून घेतल्यावर पलटी मारायची, म्हणजेच अस्तर ब्लाऊज पीसाचा कपडा उलटा बसलेला आहे. म्हणजे काय आहे ना, आपल्याला जे ब्लाऊजचा रेडी गळा आहे त्याच्यावर शिलाई मारायला दिसेल, त्याच्यामुळे पलटी मारून घ्यायची. आता तुम्ही पाहू शकता, जिथून आपला गळा आहे तिथून एकदम साइडनी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. त्याच्यावर व्यवस्थित शिलाई लावून घेतली की काय करायचं, मधला जो गळा आहे आपला तो गळा कट करायचा आहे. गळा कट करून घेतल्यानंतर छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आणि हा भाग साइडला ठेवायचा आणि दुसरा पण तसाच तयार करून घ्यायचा. व्यवस्थित ब्लाऊज पीस आणि कपडा सेट करून कट तयार करून घेऊन त्याला आपल्याला थोडे थोडे कट लावून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपल्या पहिल्या भागासारखा तयार करून आता काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे. पण तुम्ही पाहू शकता याला व्यवस्थित फिनिशिंग येत नाही, त्याच्यामुळे काय करायचं, जे आपलं शिलाई मार्जिन आहे ते आणि अस्तरचा कपडा आहे तो पण अस्तरच्या साइडला फोल्ड करून आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित पलटी मारून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि तसंच आपल्याला दुसऱ्या सुद्धा भागाला दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देऊन घेतली नंतर आपल्याला आतल्या साइडला अस्तर फोल्ड करून आणखीन एक वरच्या साइडला शिलाई लावायची आहे. शिलाई देऊन घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण अस्तरला शिलाई द्यायची आहे. व्यवस्थित हाताने फिरवीत आपल्याला पूर्ण अस्तरला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि जे शिल्लक आपला कपडा आहे, म्हणजेच ब्लाऊज फॅब्रिकचा शिल्लक कपडा आहे, तो आपल्याला व्यवस्थित पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे. साइडनी जे शिल्लक राहिलेला आहे तो. आता आपल्याला असाच दुसरा पण भाग तयार करून घ्यायचा आहे. आपण दुसरा पण भाग तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला टक्स लावून घ्यायचे रेग्युलर ब्लाऊज सारखे. मी टक्स पण देऊन घेतले. आता आपण काय करूया, हाफ इंच कमी करूया. तुम्हाला जर डीप नेक हवा असेल तर कट करू नका. मला गळा थोडासा कमी करायचा आहे म्हणून मी अर्धा इंच कमी केलेला आहे. ते जे आपण शिलाई मार्जिन ठेवलं होतं त्याच्यात मॅनेज होऊ शकतं आणि हुक लूक पट्टी बनवतो तेव्हा सुद्धा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हुक पट्टी तयार करायची आहे. एक 3 ते 3.5 इंच रुंदीला आणि आपली जी कंबर पट्टी असेल तेवढ्या मापापेक्षा 1 इंच जास्त लांबीला पट्टी घेऊन फोल्ड करायची आहे आणि ती जॉईंट करून घ्यायची आहे. त्याला नंतर दाबटीप सुद्धा लावून घ्यायची आहे. दाबटीप लावून घेतल्यानंतर आपण काय करायचं, त्याला नंतर आणखीन एकदा फोल्ड करायचं आणि मस्त फिनिशिंग मध्ये शिलाई लावून घ्यायची आहे.
आपण अशाच प्रकारे लूकपट्टी सुद्धा तयार करून घेऊया। आता आपण लूकपट्टी तयार करून घेतलेली आहे आणि हुकपट्टी पण तयार करून घेतलेली आहे। तर आता आपण काय करायचं आहे, याला कंबरपट्टी लावायची आहे। बरोबर कट करायचं एक्स्ट्राचा कपडा आणि त्याला व्यवस्थित कंबरपट्टी लावण्यासाठी 1.5 इंच रुंदीला आणि कंबरचं माप असेल तेवढी लांबीला पट्टी काढायची आहे आणि ती मस्त 1/2 इंचावरून जॉईंट करायची आहे। 2 वेगवेगळे भाग आहेत तर 2 वेळेस वेगवेगळ्या भागाला जॉईंट करायचे आणि ती पट्टी आमने सामने ठेवायची कंबरचा भाग। म्हणजे काय होईल की जे पण हुक लूकची पट्टी आहे ती कमी जास्त होणार नाही, रुंदी लांबीला बरोबर येईल आणि संगच आपल्याला दोन्ही साईडला सुद्धा कंबरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, कंबरपट्टीवर दाबटीप द्यायची आहे। दोन्ही पण कंबरपट्टीला दाबटीप दिल्यानंतर आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून पुन्हा आणखीन एकदा फोल्ड करायचं आहे, म्हणजे फिनिशिंग छान येते आणि नंतर आपल्याला त्याला एक टिप द्यायची आहे। टिप देऊन घेतल्यानंतर आपण त्याच प्रकारे 2 वेळेस फोल्ड करून दुसऱ्या सुद्धा कंबरपट्टीला टिप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये। आता आपण दोन्ही पण कंबरपट्टी लावून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं ब्लाउज रेडी आहे। आपल्याला आता ह्याच्यासाठी हुक लूक तयार करायचा आहे, त्याच्यासाठी 3 खुणा करायच्या आहेत। बॅक साईडला मी 3 हुक बसवत आहे, तुमची पट्टी जर कमी जास्त असेल तर जास्त किंवा कमी सुद्धा हुक बसवू शकता। तर आपल्याला रफ करायचं आहे, ज्यावेळेस लूक तयार करतो म्हणजे हुकाचं घर तयार करतो त्यावेळेस आपल्याला 2-3 वेळेस सुई तिथंच फिरवून घ्यायची आहे। त्यांनी काय होतं, लूक पट्टी आपली जी आहे ती उकलत नाही, त्यामुळे ब्लाउज पण खराब होत नाही। तर आपलं ब्लाउज रेडी आहे। ब्लाउज आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन ब्लाउजच्या गळे ब्लाउज पाहायला